नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनेलवर। आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमय स्थळाचा प्रवास करणार आहोत जिथे निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास यांचा अद्भुत संगम आहे। होय, आपण बोलत आहोत रायगड जिल्ह्यातील श्री हरिहरेश्वर मंदिराबद्दल। हे मंदिर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते तिथे वसलेले हे मंदिर भगवान शिव आणि विष्णू यांच्या संयुक्त स्वरूपाला समर्पित आहे। मंदिराच्या भोवतालच्या 4 टेकड्या, समुद्रकिनारा आणि गूढ कथा यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी तसंच पर्यटकांसाठी खास आहे। आज आपण या मंदिराच्या इतिहासापासून ते त्याच्याशी जोडलेल्या रहस्यमय कथांपर्यंत सर्व काही जाणून घेणार आहोत। तर तयार व्हा एका आध्यात्मिक आणि रोमांचक प्रवासासाठी। चला सुरुवात करूया। आणि हो, आमचं चॅनेल आवडलं तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। मुख्य भाग 1, मंदिराचं स्थान आणि निसर्गरम्य सौंदर्य। हरिहरेश्वर मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सावित्री नदीच्या मुखावर अरबी समुद्रकिनारी वसलेलं आहे। हे गाव हरिहरेश्वर, हर्षिणाचल, ब्रह्माद्री आणि पुष्पाद्री या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे। मंदिराच्या एका बाजूला हिरवीगार जंगल आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा, तर दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र आणि स्वच्छ वाळूचा किनारा आहे। मंदिराला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव किंवा श्रीवर्धन मार्गे होडीने प्रवास करता येतो। कोकण रेल्वेवर माणगाव हे जवळचं स्टेशन आहे। मंदिराच्या समोर 2.4 किलोमीटर लांब समुद्रकिनारा आहे, जो पर्यटकांना शांतता आणि निसर्गाचा अनुभव देतो। मंदिर परिसरात कालभैरव आणि योगेश्वरी यांची मंदिरही आहे, जी या ठिकाणाचं महत्त्व वाढवतात। हरिहरेश्वरला देवघर किंवा देवाचं निवासस्थान असंही म्हणतात, कारण असं मानलं जातं की या ठिकाणी भगवान विष्णू आणि शिव यांचा आशीर्वाद आहे। येथील निसर्गरम्य वातावरण आणि शांतता यामुळे भक्त आणि पर्यटक दोघंही येथे आकर्षित होतात। मुख्य भाग 2, पौराणिक कथा आणि गुहासूर। हरिहरेश्वर मंदिराशी एक रोचक पौराणिक कथा जोडलेली आहे। असं सांगितलं जातं की गुहासूर नावाच्या राक्षसाने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि एक वरदान मागितलं, मला भगवान विष्णू किंवा शिव यांच्यापैकी कोणताही एकट्याने मारू शकणार नाही। या वरदानामुळे गुहासूर अजिंक्य झाला आणि त्याने देव आणि मानवांना त्रास द्यायला सुरुवात केली। त्याने उच्चांगी दुर्ग, गोविनाहालू, मुदनूर आणि ऐराणी या क्षेत्रांवर कब्जा केला। याचा परिणाम असा झाला की देवांना त्याच्यासमोर हार मानावी लागली। या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान विष्णू आणि शिव यांनी एकत्र येऊन हरिहर हे संयुक्त रूप धारण केलं। या रूपात त्यांनी गुहासुराचा वध केला आणि या क्षेत्राला शांतता प्रदान केली। याच कथेनुसार ब्रह्मदेवाने सावित्रीसह येथे यज्ञ केला आणि हरिहरेश्वर मंदिराची स्थापना केली। यामुळे हे मंदिर हरी, विष्णू आणि हर, शिव यांच्या संयुक्त स्वरूपाचं प्रतीक आहे। ही कथा मंदिराला एक गूढ आणि आध्यात्मिक महत्त्व देते, ज्यामुळे याला दक्षिण काशी असं संबोधलं जातं। मुख्य भाग 3, मंदिराचं स्थापत्य आणि वैशिष्ट्य। हरिहरेश्वर मंदिराचं स्थापत्य हे कोकणी वास्तुशैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे। मंदिर पश्चिमाभिमुख आहे आणि त्याचा गाभारा भगवान शिव, विष्णू, ब्रह्मा आणि माता पार्वती यांच्या लिंगरूपी मूर्तींनी सुशोभित आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरीव काम आणि नाजूक नक्षीकाम पाहायला मिळतं। मंदिराचा सभामंडप बहुस्तंभी आहे आणि त्याची रचना होयसला शैलीशी मिळती जुळती आहे। मंदिराच्या गर्भगृहात हरिहरेश्वराचं शिवलिंग आहे, ज्याला भक्त विशेष पूजतात। मंदिराच्या परिसरात सावित्री नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम आहे, जो येथील वातावरणाला अधिक पवित्र बनवतो। मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या 4 टेकड्या आणि समुद्रकिनारा यामुळे येथील दृश्य मनमोहक आहे। मंदिरात दरवर्षी कालभैरव जयंती उत्सव साजरा केला जातो,
ज्यामुळे भक्तांची मोठी गर्दी होते. मंदिराच्या परिसरात असलेला प्रदक्षिणा मार्ग हा एक खास अनुभव आहे, जिथे भक्त मंदिराभोवती चालताना निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवतात. मंदिराच्या बांधकामात वापरलेला साबणखड्डा, सोपस्टोन आणि त्यावरील नक्षीकाम यामुळे हे मंदिर ऐतिहासिक आणि स्थापत्य दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे. मुख्य भाग 4. रहस्यमय बाबी आणि भक्तांचा विश्वास. हरिहरेश्वर मंदिराशी अनेक रहस्यमय कथा जोडल्या गेल्या आहेत. यापैकी एक प्रमुख रहस्य म्हणजे मंदिरातील हरिहर स्वरूप. असं मानलं जातं की येथील शिवलिंगात शिव आणि विष्णू यांचं संयुक्त रूप आहे, जे भारतातील इतर मंदिरांमध्ये फारच दुर्मिळ आहे. यामुळे याला एक अनोखं आध्यात्मिक स्थान आहे. दुसरं रहस्य म्हणजे मंदिराच्या परिसरातील सावित्री नदी आणि समुद्राचा संगम. असं सांगितलं जातं की येथील जलाला विशेष शक्ती आहे आणि येथे स्नान केल्याने पापमुक्ती होते. मंदिराच्या परिसरातील कालभैरव मंदिरात असलेली मान्यता आहे की भगवान शिवाने कालभैरवाला विशेष मंत्रांनी आशीर्वाद दिला होता, ज्यामुळे येथील पूजा विशेष फलदायी आहे. याशिवाय मंदिराच्या परिसरात असलेल्या टेकड्या आणि समुद्रकिनाऱ्यामुळे येथील वातावरणात एक गूढ शांतता आहे, जी भक्तांना आध्यात्मिक अनुभव देते. भक्तांचा असा विश्वास आहे की हरिहरेश्वर मंदिरात मनापासून प्रार्थना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. येथील प्रदक्षिणा मार्गावर चालताना भक्तांना निसर्ग आणि ईश्वर यांच्याशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो. मंदिराच्या इतिहासात असंही नमूद आहे की हे मंदिर पेशव्यांचं कुलदैवत होतं, ज्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्वही आहे. मित्रांनो, हरिहरेश्वर मंदिराचं हे रहस्यमय आणि पवित्र विश्व आपण आज अनुभवलं. गुहासुराच्या कथेपासून ते हरिहर स्वरूपाच्या गूढतेपर्यंत आणि निसर्गरम्य सौंदर्यापासून ते स्थापत्यशास्त्राच्या वैशिष्ट्यांपर्यंत हे मंदिर प्रत्येकासाठी खास आहे. जर तुम्ही कोकणातील तीर्थयात्रेचा विचार करत असाल तर हरिहरेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला शांती, श्रद्धा आणि निसर्गाचा अनोखा संगम अनुभवायला मिळेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथे मनापासून प्रार्थना करा, कारण हरिहरेश्वर भक्तांचं रक्षण करतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या डी मराठी चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या रहस्याचा उलगडा करायचा तेही सांगा. जय हरिहरेश्वर. धन्यवाद.